अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। आतापर्यंत हे नाव गुलदस्त्यात होतं, अजूनपर्यंत हे नाव आलं नव्हतं। मात्र आता महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। प्रफुल्ल पटेल हे आता राज्यसभेचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आलंय। महायुतीकडून ऑलरेडी 4 नावं आपल्याला माहितीत आलेली आहेत आणि त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांचं नाव सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारावर आलेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हे आता राज्यसभेचे उमेदवार असतील। विद्यमान खासदार पटेल राजीनामा देऊन पुन्हा आता एकदा अर्ज भरणार आहेत। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। प्रफुल्ल पटेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील। तर मेधा कुलकर्णी या सुद्धा आहेत, मिलिंद देवरा हे सुद्धा आहेत आणि त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत। महायुतीमधून ऑलरेडी 4 नावं आपल्याकडे आली होती, मात्र एक नाव गुलदस्त्यात होतं। आता ते सुद्धा नाव आलेलं आहे। प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे आपल्यासोबत आहेत। ओमकार, आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट, एक नाव गुलदस्त्यात होतं ते सुद्धा आता आलेलं आहे। अगदी खरं आहे। सध्या या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण महायुतीतल्या बाकीच्या म्हणजे भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून वेगवेगळ्या नावांची घोषणा झालेली होती, राज्यसभेसाठी उमेदवार ठरले होते। पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अत्यंत ट्रिकी नावाची घोषणा केली आहे। याच्या आधी सुद्धा वेगवेगळी नावं, अगदी पार्थ पवारांपासून ते समीर भुजबळ, स्वतः सुनील तटकरे अशी सगळी नावं चर्चेत होती। पण प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची या सगळ्या संदर्भात घोषणा करण्यात आलेली आहे। त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं की प्रफुल्ल पटेल यांची टर्म आता पुढचे 1.5 ते 2 वर्षात प्रफुल्ल पटेल यांची टर्म संपणार आहे आणि त्याच्या आधीच ही सगळी घोषणा केली आहे। महत्वाचं असं आहे की त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरू आहे, त्यामुळे 2028च्या टर्म पर्यंत जर अपात्रतेसंदर्भात कारवाई पुढे गेली तर प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा कंटिन्यू करता येणार नाही। आणि आता पक्षातले जे अंतर्गत संघर्ष होते, जसं की अजित पवारांना पार्थ पवारांचं नाव हवं होतं, तर समीर भुजबळ स्वतः किंवा छगन भुजबळ स्वतः समीर भुजबळांसाठी ताकद लावत होते। तर हे कलह टाळण्यासाठी प्रफुल्ल पटेल आत्ताच्या टर्मचा राजीनामा देतील आणि नव्याने पुढच्या 6 वर्षासाठी त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात येईल। ओमकार, पण पुन्हा एकदा त्यांनाच हे का देण्यात आली, उमेदवारी का देण्यात आली आहे? पक्षांतर्गत वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पॉवर सेंटर्स आहेत, जसं की मी आता सांगितलं अजित पवारांना पार्थ पवारांची वर्णी लावायची होती, भुजबळ स्वतः होते, त्यांना समीर भुजबळ जावं वाटत होतं, अधिकांचे सुपुत्र यांचं सुद्धा नाव सगळं चर्चेत होतं। त्यामुळे हा सगळा पेच टाळून एक असा उमेदवाराचा चेहरा द्यावा जो उमेदवारावरती कोणाचाच आक्षेप नसेल। आणि दुसरं सगळ्यात महत्वाची यातली लिगॅलिटी आहे ते आधी समजून घेतलं पाहिजे। कारण लिगल मुद्दा यातला असा आहे की प्रफुल्ल पटेल यांचं नाव शरद पवारांनी जी याचिका केलेली आहे त्या याचिकेत आहे, अपात्रतेसंदर्भात जी कारवाई करायची आहे। कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचे पक्ष फुटल्यानंतर चित्र वेगळं होतं। उद्धव ठाकरेंचं त्यावेळी सगळ्यात जास्त खासदार फुटल्यानंतर एकनाथ शिंदेकडे गेले, पण शरद पवारांच्या बाबतीत मात्र आमदार सगळ्यात जास्त गेलेत, खासदार हे सगळ्यात जास्त पवारांकडून असतात। अशा वेळी कारवाई जर करायची असेल तर नंबर गेम फार महत्वाचा असतो आणि खासदारांच्या बाबतीत नंबर गेम हा शरद पवारांच्या बाजूने। त्यामुळे उद्या प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत अपात्रतेची कारवाई झाली तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीपर्यंत असावेत, दिल्लीत स्वतःचे दरवाजे उघडे असावेत आणि यातून हा निर्णय घेण्यात आलाय। नक्कीच ओमकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।